मी तेल ठेवलं होतं गॅसवरती आणि अगदी छान तापलेलं आहे तेल. आपल्याला त्याच्यातच ठेवलेले आहेत ना अगदी छान तळून घ्यायचे. आता खूप तेल तापलेलं आहे त्याच्यामुळे तेच तेल आपण भाजीला वापरणार आहे, त्याच्यामुळे मी थोडंसं तेल जास्तच टाकले. कारण भेंडी चांगली फ्राय झाली तर मग ती चिकट पण होत नाही आणि क्रंची पण येतो तिला. अगदी छान असा कलर आलेला आहे आपल्या भेंडीला. तर आता काढून घेते, राहिलेल्या अर्ध्या टाकते. 2 वेळा करून मी तळून घेतल्या. थोडं कमी तेल टाकलं आणि थोडी थोडी करून 2-3 वेळा तळली तरी चालतंय. हेच तेल भाजीला वापरण्यासाठी तेल जास्तच टाकून एकदम अर्धी भेंडी आपली फ्राय करून घेतली. कट केलेले असल्यामुळे भेंडी काही उडत नाही. कारण मिरची वगैरे अख्खी जर आपण तेलात टाकली तर उडण्याचे चान्सेस असतात भरपूर. हे आपला मसाला आहे, मी भाजून घेतलेला कांदा, खडा मसाला, धने आणि ही एक मिरची टाकलेली आहे हिरवी, कोथिंबीर पण कट करून टाकलेली, अद्रक लसूण. तर आता आपण अशा प्रकारे हे वाटून तेलवरती ठेवलेलं आहे. आपल्याला आता भाजी करायची आहे ना, तर सगळ्यात आधी मी मोहरी टाकली, कारण मोहरी तळायला जास्त वेळ लागतो. जिरे पटकन तडतडले जातात. तर आता हे जिरे टाकूया. तेल चांगलं तापलेलं असल्यामुळे ते पटकन होते. हा माझा घरगुती मसाला आहे, तो मी भाजीला वापरते दररोजच्या. हा गरम मसाला आहे, छान असं आपलं परतलेलं आहे. आता हे वाटून घेतलेला जो मसाला आहे आपला तो टाकून तेलात. त्यात आपल्याला जास्त पाणी नाही घालायचं, त्याच्यामुळे मसाला जास्त केलेला आहे. मी काय काय टाकलेले नाही मसाल्यामध्ये अगदी तुम्हाला व्यवस्थित दाखवलेलं आहे सगळं. हे मी दही हे करून घेतलेलं आहे, चमच्याने सगळे असं मॅच करून घेतलेलं व्यवस्थित, कारण फुटू नये म्हणून. ह्याच्यातच आपण थोडंसं चवीपुरतं मीठ टाकून घेऊ, कारण भेंडी त्याच्यात आपल्याला परतायची. मग भेंडीला ते मीठ पोहोचलं जातं अगदी छान. तर अगदी छान असा मसाला परतून झालेला आहे. तर छान असं मसाल्याने तेल सोडलेलं आहे आपल्या. तर आता आपण हे दही टाकून घेऊ. दही टाकल्याच्या नंतर आपल्याला छान असं 2 मिनिटं चांगलं व्यवस्थित हलवायचं, मग दही फुटत नाही आपल्याला. थोडासा शेंगदाण्याचा कूट टाकणार मी त्याच्यात. छोट्या चमच्याने आपलं 2 चमचे टाकलं असेल, जास्त पण काही गरज नाही. थोडं म्हणजे याला थोडीशी अशी कडकड उकळी आल्यासारखं व्हायला लागलं की आपल्याला भेंडी त्याच्यात सोडून द्यायची फ्राय केलेली. बारीक गॅसवरती थोडी 5 मिनिटं त्याच्या आतमधनं मसाला जाऊस्तोवर
भेंडीला आपल्या अगदी छान अशी चव येईपर्यंत शिजवून द्यायची. कट करून घेतलेली कोथिंबीर वरून टाकून घ्यायची. तर हा पहा आपला भेंडी मसाला अगदी छान असा शिजून तयार झालेला आहे. तर आपण आता गॅस बंद केला. तर चला जेवायला घेऊया. भेंडी मसाला, भात, कांदा, लिंबू आणि लोणचं पण आहे. चपाती घेते म्हणून. तर या टेस्ट करायला मैत्रिणींनो. बाय.